भारत माता की जय। वंदे मातरम। नमस्कार। जन्म घेतला ज्यांनी देशासाठी, जन्म घेतला ज्यांनी देशासाठी, देशासाठी हुतात्मे झाले, देशासाठी हुतात्मे झाले। नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय वर्ग, माझे प्रथम आद्य गुरु म्हणजे माझे आई वडील, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रज्ञा रेशमेकर इयत्ता 4थी तुम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो। प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर। म्हणूनच आज आपण इथे उभे आहोत, म्हणूनच आज आपण इथे उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर, या भारत देशाच्या मातीवर। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता 77वा वर्धापन दिन आणि 78वा स्वातंत्र्य दिन। समस्त भारतीयांना ऊर भरून यावा असा हा दिवस। ये मेरे वतन के लोगों, ये भारत देश है मेरा, अशी हिंदी व मराठी अनेक गाणी या राष्ट्रीय दिनी आज समजून आवडू लागतात। ऐकणाऱ्या अनेकांच्या नसानसातून रक्त सळसळू लागतं, हाताची वज्रमुठ करून मनगटे वळवू लागतात। प्रत्येकाचा ऊर देशप्रेमाने भरून जातो। खरंच देशप्रेम ही अशी व्यक्ती आहे की देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला माणूस हसत हसत फासावर चढतो, वंदे मातरम म्हणत शत्रूच्या गोळ्या झेलतो, स्वतःच्या घरादारांवर नांगर फिरवतो। खरंच प्रेमाची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही। 150हून अधिक वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, त्यांनी आपल्याला गुलाम बनवले, आपली आर्थिक पिळवणूक केली, आपली संस्कृती, आपला इतिहास त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला। लोकांमधली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती देखील त्यांनी नष्ट केली। एक चेहरा नसलेला, अस्तित्व हरवलेला, हुकूमत झालेला हतबल समाज इंग्रजांनी भारतात निर्माण केला। लघु उद्योग नष्ट केले, लघु उद्योग नष्ट केले, बहुसंख्य लोकांना न समजणाऱ्या इंग्रजी भाषेचा वापर वाढला। फोडा आणि झोडा ही त्यांनी नीती वापरली, या जोरावर त्यांनी राज्य केले। त्या काळी अनेक भारतीय तरुणांनी इंग्रज भाषेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केले। त्यातूनच स्वातंत्र्य, बंधुता, समता या तत्वांची त्यांना ओळख होऊ लागली। लोक जागृत होऊ लागले। संपूर्ण भारतात पुणे हे एक नव्या वैचारिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते। इथूनच भारतावर प्रभाव टाकणारे राजकीय व सामाजिक नेते निर्माण झाले। इथल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन संपूर्ण भारतात अनेक लोकांनी राजकीय व सामाजिक स्वतंत्र मिळवण्यासाठी पुढाकार घेतला। सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांच्या मनात देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण व्हावा। आपणही एका उज्ज्वल आणि समर्थ अशा संस्कृतीचे, परंपरेचे वारसदार आहोत हे पटवून देण्यासाठी विपुल ग्रंथ लिहिले गेले। अनेक संघटना तयार झाल्या, अनेक क्रांतिवीरांनी प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले आणि ते हुतात्मे झाले। अनेक रक्तरंजित इतिहास घडले आणि माझा भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। जाता जाता एवढंच सांगेन, जाता जाता एवढंच सांगेन
स्वातंत्र्याची ध्वजा फडकतो, सूर्य दाखवतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकतो, सूर्य दाखवतो प्रगतीचा. भारतभूमीच्या पराक्रमाला, भारतभूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय.